दरम्यान एक मोठी बातमी टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणा प्रकरणातली एक मोठी अपडेट। या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती आहे। कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीनं हा कॉर्पोरेट जिहाद सोसलेला अशी सूत्रांची माहिती। कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरपीसाठी औषध आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नव्हता आणि कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी पीडितेनं हे सगळं सहन केलं। तर दुसऱ्या पीडितेवर देखील कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची सूत्रांची माहिती आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात आता तपासात एक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीने आज सर्व कॉर्पोरेट जिहाद सोसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। कॅन्सरग्रस्त वडिलांच्या केमोथेरपी, औषधं आणि पैशांची गरज असल्याने पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत होती अशी माहिती आता सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नाही, पण कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी तिने हे सर्व सोसल्याचं आता तपासामध्ये एक समोर आलेलं आहे। तर दुसऱ्या पीडितेवर देखील कुटुंबाची जबाबदारी असल्याने नोकरीच्या नावाखाली धर्मांतराचा छुपा अजेंडा राबवल्याचं आता समोर आलेले। राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या सर्व पीडितांची आपत्ती जाणून घेतलेली आहे। या सर्व पीडितांसोबत संभाषण देखील केलेलं आहे। काल राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएस कंपनीमध्ये जाऊन देखील सर्व गोष्टींची पाहणी करण्यात आलेली होती। पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची बैठक असेल, कामाचा विभाग, कॅन्टीन, वेटिंग रूमची देखील पाहणी केलेली आहे। आणि आज सलग तिसऱ्या दिवशी देखील राष्ट्रीय महिला आयोग या सर्व गोष्टींचा चौकशी करणार असून, तपासणी करणार असून याचा अहवाल येत्या 10 दिवसात केंद्र सरकारला सादर करणार आहे। सौरभ, निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात अतिशय धक्कादायक माहिती आता समोर येते। तपासातनं कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेनं हा सगळा त्रास सोसल्याचं आता समोर आलंय।